नमस्कार सगळ्यांना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज ना आमच्या घरी सगळे पाहुणे आलेले होते. म्हणजे उद्या मम्मीच्या इथं धोंडा होता. तर मग सगळे आलेले होते आणि आता मी मम्मीजवळच राहते, त्याच्यामुळे सगळे पाहुणे आलेले होते. म्हणजे बहिणी वगैरे त्या आदल्या दिवशीच आल्या होत्या, कारण आमचं आधीच मोबाईलवर बोलणं झालं होतं. प्लॅन ठरला होता आधीच की गोदा पार्कला फिरायला जायचं म्हणून. तर मग तिकडेच त्या आल्या, जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला घरी आणि लगेच आम्ही तयारी वगैरे करून निघालो गोदा पार्कला. रिक्षा वगैरे केली, थोडंसं लांब आहे आणि न्यायला पण कोणी नव्हतं आम्हाला गाड्यांवर, त्याच्यामुळं मग रिक्षा केली. मावशीलाही सोबत घेतलं. मोठी बहीण आलेली होती आणि 3 नंबरची बहीण आलेली होती. 4 नंबरची येणार होती पण तिला वेळ नव्हता, म्हणजे तिचे घरचे कामं होती. तिचे मिस्टर पण येणार होते बाहेरून घरी, त्याच्यामुळे तिला यायला जमलं नाही. मग आम्हीच गेलो तिथं आणि थोडंसं लवकरच गेलो होतो मुलांमुळं. म्हटलं आपल्याला थोडासा टाईम लागू शकतो जायला वगैरे, तिथे तिकीट वगैरे पण काढावं लागतात, म्हणून आम्ही थोडंसं लवकरच गेलो, म्हणजे घरी पण लवकर येता येईल म्हटलं. मग नंतर मुलांचा जेवणाचा वगैरे टाईम होतो, भुका वगैरे लागतात, मग आम्ही लवकरच निघालो. गेल्यानंतर बघा असा काही व्ह्यू होता तिथं, म्हणजे एंट्रीलाच हे सगळं पाणी वगैरे इतकं सुंदर होतं ना, खूप छान वाटत होतं गेल्याच. गेल्यानंतर इतक्या खेळण्या नुसतं खेळायला मुलांना जिकडे तिकडे दिसत होतं आणि इतका एन्जॉय केला ना मुलांनी. सगळं खेळले, घसरगुंडी म्हणू नका, हे असं प्रत्येक म्हणजे लहान मुलांच्या ज्या काही खेळण्या असतात ना, ते जम्पिंग जॅम्प वगैरे सगळं मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि आमची साऊ एका याच्यावर बसली ना, उठतच नव्हती अजिबात, दुसऱ्याला खेळूच देत नव्हती. तिचं म्हणणं मला त्याच्यावरच बसून ठेव केवरं पण मग सगळीकडे फिरायचं होतं. मस्त सगळीकडे फिरलो, फोटोज वगैरे काढले खूप सगळे आणि खूप दिवसांनी अशा एकत्र आलो आणि बाहेर फिरायला सुद्धा गेलो. कारण आधी जेव्हा केव्हा येतात ना, म्हणजे आल्या की त्यांची खूप घाई असते. एक तर एकच दिवसासाठी येत्या, आल्या म्हणजे मग घरी यायचं, गप्पा मारायच्या, घरातली कामं वगैरे, स्वयंपाक वगैरे ह्याच्यातच टाईम निघून जातो. जेवण करायचं आणि झोपून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पण जेवण करायचं आणि लगेच त्यांची जायची पण गडबड सुरू होते. त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच म्हणजे एकत्र आलो आणि सगळ्या बाहेर फिरायला पण गेलो. खूप मस्त इतकं डान्स करायला वगैरे, पाण्याचे शॉवर विवर, कारांचे, इतकं छान आहे ना बघायला, खूप बघण्यासारखे बरं का. ज्यांनी ज्यांनी गेले ना त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. मी तर पहिल्यांदाच गेले, म्हणजे आधी एकदा गेले होते पण तेव्हा आम्हाला तिकीट नव्हतं मिळालं, खूप जास्त गर्दी झालेली होती, त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न आलो. आणि या वेळेला मग आम्ही लवकर गेलो, त्याच्यामुळे आम्हाला तिकीट वगैरे पण भेटलं. आणि आता इथं मस्त डान्स चालू होता. आमच्या साऊनी पण खूप मस्त डान्स केला, तिला डान्स करायला खूप जास्त आवडतं. मस्त पूर्ण छोटे छोटे क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. असे शॉर्ट व्हिडिओ भरपूर आहेत यूट्यूबला, इंस्टाग्रामला तुम्ही पाहू शकता, लोकेशन टाकून गोदा पार्कचं. जे कोणी जवळ राहत असतील त्यांना येण्यासाठी सांगते. त्याच्यानंतर घरी निघून आलो आम्ही, 7:45 वाजले होते. मग घरी निघून आलो आणि घरी आल्याच्या नंतर आम्हाला बाहेरूनच खाऊन यायचं होतं, पण लय वेळ झाला होता, तिकडं वेळ होत होता, घरून फोन चालू होते. मग आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ लागून आहे डायरेक्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी त्यांचं चालू होतं स्वयंपाक आणि आता आम्ही सगळेजणी एकत्र म्हटलं, आमचं काम काही आवरत नाही, त्याच्यामुळं सकाळपासूनचा व्हिडिओ शूट करता आला नाही. सगळेजण एकत्र असल्यामुळं मुलं ते खूप जास्त राडा होऊन गेला होता घरामध्ये, त्याच्यामुळं सकाळचा व्हिडिओ शूट नाही केला. डायरेक्ट दुपारचा व्हिडिओ शूट केला. इथं स्वयंपाक वगैरे बनवला तर मम्मी त्यांनी पुरण वगैरे, आमरस, धोंडा केला होता सगळ्या जावयांसाठी. तर मग आता हे नव्हते, हे गावाकडे गेलेले, त्यांचं महत्त्वाचं काम होतं काहीतरी, त्याच्यामुळे यांना जमलं नाही आमच्याबरोबर. मी इथंच होते आणि मग बाकीच्यांचा सगळ्यांचा धोंडा मम्मीने करून घेतला. ही नवीन जोडी, म्हणजे यांचा पहिलाच धोंडा आहे. आता आमचे 3 धोंडे झालेत, तर आमचा 3रा धोंडा होता लग्न झाल्यापासून. त्याच्यामुळं मग आमचा काही स्पेशल नव्हतं बरं का, आम्हाला फक्त जेवायला बोलवेलं होतं आणि वाण वगैरे दिलेत फक्त आणि टोपी टावेल दिलं. कपडे वगैरे मागं घेतलेले आहेत, आम्हाचे धोंडे झालेले आहेत, त्याच्यामुळे ह्यावेळेस काही घेतलं नाही. आणि त्यांना एक नाही करायला, आईवडिलांची परिस्थिती नाजूकच आहे, एक नाही, त्याच्यामुळं मग जी लहान आहे आता, तिचा पहिला होता ना, त्याच्यामुळे तिला साडी वगैरे, तिच्या मिस्टरांना कपडे वगैरे घेतले आणि त्यांचा धोंडा केला, म्हणजे जास्त महत्त्वाचा. बाकीच्यांना फक्त जेवायला वगैरे टोपी टावेल दिले. तर मग त्यांचा धोंडा वगैरे केल्यानंतर हे आल्यानंतर परत मम्मीने एक दिवस पुरण घातलं, परत एक दिवस धोंडा केला यांच्यासाठी. यांना पण टोपी टावेल आणि ते दिलं, वाण दिले आणि अनारसे वगैरे देतात ते. आता वेगवेगळं नवनवीन आता खूप सगळ्या व्हिडिओजसुद्धा येत आहेत. अधिक मास, लेक जावायचं कौतुकाचं स्तन वगैरे, पण आपलं तसं नाही बरं का. आपली आईवडिलांची परिस्थिती नाजूक आहे, त्याच्यामुळं मग आपलं असंच आहे, गरिबीत जसं असन तसं. मग सगळ्यांना ओवाळून वगैरे घेतलं, दर्शनं वगैरे घेतली आणि असा आमचाही धोंडा झाला. आता धोंडा शेवटचा दिवस होता आज, तर मग असं केलं आम्ही. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा.